ह्युमन व्हॅल्यूज किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्याची माहिती असणं का गरजेचं आहे? याचं कारण भारतीय संस्कृती कशी आहे माहितीये का? सर्वे भवन्ति सुखिनो सर्वे संतु निरामया. तर ज्याची संस्कृती उच्च आहे अशा लोकांनी लिडरशिप केली तर जगात शांतता होईल. आता एका अर्थाने बघा, अमेरिका दादागिरी करते, आता तर प्रचंड करते. म्हणजे असं म्हणायचं की जीवन मूल्य ही कॉन्स्टंट आहेत, ती मूल्य ही चेंजेबल किंवा व्हेरी होऊ शकतात. करेक्ट. याचं कारण सांगतो, जीवन मूल्य निसर्ग नियमावर आधारित आहेत. सहिष्णुता, लवचिकता, नम्रता आणि कृतज्ञता. पूर्वी इतकी संस्कृती आपली चांगली होती, इतकी सुजलाम सुफलाम होता भारत सगळ्याच दृष्टीने. मग हे कळूनही आता फरक का पडत नाही? एकमेकाला सुखी ठेवण्याची उत्कट भावना म्हणजे प्रेम. तुम्ही जेव्हा डेटिंग करताना तेव्हा फक्त गुण दाखवत असताय. लग्न झाल्यावर अवगुण दिसतात ना. तो क्षणी प्रेमाचा स्फोट आणि लग्न झाल्यावर घटस्फोट. समाजामध्ये ते जास्त जाणवते, हा उच्च आहे, हा नीच आहे. ही विकृत मनोवृत्तीमुळे उच्च नीचता आली. ज्यांना बुद्धीची पॉवर चांगली होती, उच्च नीचता का आली तेही सांगतो आणि अजूनही काय आहे तेही सांगतो. तुम्ही जो म्हणताय तो उच्च नीचाला रिलेटेड नसेल, तो म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा काही चांगली गोष्ट नाहीये ना. हे माझा शिव सगळ्यात श्रेष्ठ आहे, ओके म्हणायला हरकत नाही. पण ज्या दिवशी तो म्हणेल तुम्ही जर माझं श्रद्धास्थान पाळलं नाही, भगवद्गीता वाचायला अर्जुन वाच विचारतोय प्रश्न त्याचं स्वतः जस्टिफिकेशन देतोय. मी त्याला का मारू, कौरवांना, ते माझे नातेवाईक आहे. कृष्ण फक्त ऐकतोय. कृष्ण म्हणजे जादूगार नाही आहे, शहाणपणाचं रिप्रेझेंटेशन आहे की ज्याच्याकडे. खूप वेळा आपण असंही बघतो की ले ऑफ्स होतात, की अचानक सांगितलं की उद्यापासून तुम्ही नोकरीवर यायचं. सोसायटीमध्ये पारदर्शकता लागते, करिअरमध्ये हार्ड वर्क लागतं, कुटुंबामध्ये प्रेम लागतं आणि स्वतःसाठी. नमस्ते, मी डॉक्टर संजित. वेलकम टू द हेल्दी शो. आजचा प्रश्न एक वैयक्तिक आरोग्याबद्दल नसून सामाजिक आरोग्याबद्दल आहे. आज पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पण नैतिक मूल्य आहेत का? लव, पीस, हार्मोनी हे फक्त शब्द नाहीत, तर ही जीवनाला देणारी दिशा आहे. त्याबद्दलच आज आपण गप्पा मारूयात. हॅलो, नमस्ते सर. वेलकम टू द हेल्दी शो सर. नमस्कार. सर, लास्ट टाइम आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा बोलण्याच्या ओघातून हे कळलं की ह्युमन व्हॅल्यूज किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्यातून हे जाणवलं, इंट्रोस्पेक्ट पण झालं आम्हाला. आमच्या टीमला पण सगळ्यांना वाटलं की बाबा ही गोष्ट सगळ्यांशी डिस्कस केली पाहिजे. की आणि स्पेशली आत्ताच्या सिनॅरिओमध्ये आपण जे बघतोय आसपास चालले आपल्या, मग भले आपल्या सोबत असू दे किंवा ह्या जगामध्ये जे चाललंय त्याच्याबद्दल ह्युमन व्हॅल्यूज किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्याची माहिती असणं का गरजेचं आहे. तर त्याबद्दल सर आज तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. नक्कीच. आणि तुमचं अभिनंदन करतो डॉक्टर आवटे की तुम्ही हा विषय घेतलात. याची अतिशय सध्या गरज आहे. कारण जगामध्ये एवढी अशांती आहे, एवढी युद्ध चालली आहेत. त्याचं कारण जीवनमूल्याचा अभाव. जीवनमूल्याचा अभाव असल्यामुळे सगळं चाललंय. आता मी नेहमी माझ्या कुठल्याही पॉडकास्टची सुरुवात प्रार्थनेने करतो. मी जीवन विद्याचा मिशनचा माणूस आहे. हो. तर ती आपण करूया. हे ईश्वरा, हे ईश्वर, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. इंग्लिशमधली पण प्रार्थना सांगतो मी. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ. ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ पीस अँड ब्लिस. ब्लेस ऑल विथ विजडम अँड युअर डिव्होशन. या प्रार्थनेतले 2 शब्द तुम्ही विसरू नका. ऑल, सर्वांना, ऑल. बघा इंग्लिश. याचं कारण भारतीय संस्कृती कशी आहे माहिती आहे का? सर्वे भवन्ति सुखिनो सर्वे संतु निरामया. ही फक्त भारतीय संस्कृती आहे. तुम्हाला लिहून देतो कागदावरती. मी 30 देशात फिरलोय. सगळे देश अतिशय स्वार्थी आहेत, पण भारत देश तसा नाही आहे. म्हणून या प्रार्थनेत त्याचा उल्लेख आहे. आणि सिंपल आहे, क्रिया तशी प्रतिक्रिया निसर्ग नियम आहे. म्हणजे जो सर्वांचा विचार करतो त्याचा सर्वजण विचार करतात. तुम्ही स्वतःचा विचार केला तर कोणी करत नाही तुमचा विचार. सिंपल. जीवनमूल्य डिस्कस करायचं तुम्ही म्हटलात, बरोबर आहे. पण त्याचबरोबर लोक गल्लत करतात. काय? नीतिमूल्य आणि जीवनमूल्य म्हणजे फरक कळत नाही लोकांना. इनफॅक्ट मला तेच विचारायचं होतं की नीतिमूल्य आणि जीवनमूल्य मग वेगळी आहेत का? अगदी वेगळे आहेत. अगदी म्हणजे अगदीच वेगळे आहेत. नीतिमूल्य आहेत ना, ती म्हणजे एटिकेट्स इंग्लिश म्हणतात. ते माणसाने निर्माण केले. हो, माणसाने निर्माण, ते बदलतात ना. आता उदाहरण सांगतो कसे बदलतात ते सांगतो. संस्कृतीप्रमाणे बदलतात, तुमच्या संप्रदायाप्रमाणे बदलतात, वेळेप्रमाणे बदलतात, जातीप्रमाणे बदलतात, कुटुंबाप्रमाणे सुद्धा बदलतात. मला एक्सप्लेन करून सांगतो कसं ते.
आता बघा, तुम्ही भारतामध्ये एकमेकाला भेटत तर काय करता? नमस्कार करता, हात जोडून. नमस्कारचा अर्थ बरोबर आहे. नमस्कार म्हणजे कळलं की नाही? नमा अस्तु म्हणजे मी तुम्हाला नमन करतो, अंबल. आणि ते ते म्हणजे तुम्ही, असा अर्थ आहे त्याचा. नमस्ते म्हणजे. नमस्ते म्हणजे असं आहे ते, कळलं की नाही? हं. लोकांना माहित नाही नमस्ते. मी विनम्रतेनं तुम्हाला अभिवादन करतो. नमस्ते इतका अर्थ आहे. हो. पण तेच तुम्ही परदेशात गेलात तर शेक हँड करतात. हो. तिथली नीतिमूल्य ती आहेत. काही देशात गेला तर आलिंगन देतात, हं. जादू की झप्पी देतात. गंमत सांगतो तुम्हाला, मी न्यूझीलंडला गेलो होतो. तिथे मौरी नावाचे ॲबोरिजिन्स आहेत, आदिवासी आहेत. हं. आणि मी ट्रिपनं गेलो होतो, तर आमची इटालियन गाईड होती. हं. तर तिथे ती समोर एक 6 फूट उंच बाई होती. हं. मी तर 5 फूट 3 इंच आहे फक्त. तर ती वाकत होती खाली हो. हं. तर मी जपानला आधी गेलो होतो, त्यामुळं मी म्हटलं वाकवत नाही असं आहे. मी ती वाकायला लागला तेवढ्यात इटालियन गाईड म्हटलं, "ओह सॉरी डॉक्टर, आय जस्ट फॉरगॉट टू टेल यू, द कस्टम हिअर इज डिफरंट." म्हटलं काय? ते नाकाला नाक लावतात. अरे बापरे! मला सांगा, ती 6 फूट उंची बाई माझ्या नाकाला नाक लावायला तिच्या नाकात दम आला. पण ती तिथली नीतिमूल्य आहेत हो. Yes. भारतात ती नीतिमूल्य तुम्ही करू नका. लोकांना इच्छा होईल तरुण लोकांना, Yes. पण नाही करायची ती. दुसरी गोष्ट, ही वेळेप्रमाणे बदलतात. हां. कसं सांगू? हं. कोरोनाच्या काळात शेक हँड करायचं बंद केलं त्यांनी. हो. मग आपल्यासारख्या नमस्कार करायला लागले कित्येक नमस्ते देशात. करायला लागले. किंवा कोपराला कोपराला हो. बदलली की नाही? नीतिमूल्य बदलली हो, वेळेप्रमाणे. हो. शिवाय कुटुंबाप्रमाणे बदलतात. आता एक मी कुटुंब बघितलं, हं. की त्यांच्यामध्ये मोठा भाऊ उभा असेल ना, तर लहान भाऊ बसत नाही खाली. त्यांचं नीतिमूल्य आहे. भारतामध्ये आपण चपला बाहेर काढतो. घरात जातो, घरात चपला घालून जात नाही. हे नॉर्थ इंडियामध्ये जास्त दिसतं का? मोठ्या हो, भावाचं उदाहरण दिलं कारण तर? माझी सून आहे ती तिकडची आहे, दिल्लीची आहे. त्यांच्या घरात मी बघितलं, माझा अनुभव आहे. पण तिचे वडील तिचे मोठे भाऊ होते. दुसरे भाऊ चांगले डॉक्टर होते. ते उभारले तर ते बसले नाहीत. म्हणून मला कळलं फॅमिलीमध्ये कुटुंबाचं. कुटुंबाची एक नीतिमूल्य असतात ना, प्रत्येक कुटुंबात वेगळे असतात. त्याचबरोबर वेळेप्रमाणे बदलतात, मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे नीतिमूल्य ही काळाप्रमाणे, जाती सगळ्याप्रमाणे बदलतात. हां. पण कारण ही माणसाने निर्माण केली आहेत. उदाहरणार्थ बघा, आपण आपल्या भारतात डावीकडे जातो. मंत्री आला तर कुशाही जातो. कळलं की नाही? Yes. बदलतो आपण नियम. हं. ही नीतिमूल्य आहेत. आता आपण जीवनमूल्याचा विचार केला, जीवनमूल्याबद्दल बोलूया का? हो. हां. तर जीवनमूल्याची गंमत अशी आहे बेसिकली, की जीवनमूल्य तुम्हाला जर आचरणात आणायची असेल, तर काही गुणांची आवश्यकता आहे. ते कुठले गुण आहेत? एक तर सत्य. हं. सत्य बोललं पाहिजे. दुसरं प्रामाणिकपणा असला पाहिजे. हं. तिसरी गोष्ट निष्ठा असली पाहिजे. हं. चौथी गोष्ट प्रेम असलं पाहिजे तुमच्या मनात. आणि सगळं असेल तर शांती आपोआप असते. हो. कळलं? आता आपण एकेका विषयाचं त्यातलं करू. सत्य. सत्य बोलण्यात खरा अगदी सिंपल गोष्ट आहे, की सत्य लक्षात ठेवावं लागत नाही. हं. नाही का? समजा उद्या तुम्ही एका मित्राला काहीतरी थाप मारली, नाही का? आणि तो 5 वर्षात नाही भेटला, 5 वर्षांनी भेटला. तुम्हाला आठवावी लागते ना काय थाप मारली ते. सत्य आठवावं लागत नाही. सत्य सातत्याने तेच असतं. म्हणजे टेन्शन कमी आहे की नाही? फक्त त्याला एक मॉडिफिकेशन आहे. आम्ही डॉक्टर लोक मॉडिफिकेशन काय करतो? परदेशात काय माहिती आहे का? समजा तुमचे रिपोर्ट आले पॅथॉलॉजिकल आणि त्यात कॅन्सर असं कळलं, तर तिथले डॉक्टर खडकन सांगतात तुम्हाला कॅन्सर झालाय म्हणून. आपण असं नाही करत भारतात. आपल्यात एक प्रकारचं लोकांविषयी आम्ही काय करतो? त्यांचा नातेवाईक येतो, रिपोर्ट दाखवतो. आम्ही चेहरा आहे काही सांगत नाही, चेहरा पण तो रिपोर्ट अजून काही यायला पाहिजे, तर बाहेर बसा. मग मी नातेवाईकाला आत बोलवतो, त्याला मात्र सत्य सांगतो. कारण तुम्ही जर कॅन्सर झाला म्हणून सांगितलं तर तिथेच डिप्रेशन मरेल ना, नाही काय? म्हणून आम्ही काय सांगतो रिलेटिव्हला, त्याच्या मनाची तयारी करा. मग त्याला अशी उदाहरणं सांगा, अरे यांना झाला होता कॅन्सर, केमोथेरपी ओके झाले, ऑपरेशन झालं ओके, अशी ओकेची उदाहरणं सांगा. मानसिक तयारी होईल की नाही? मग त्याला सांगा ना, सत्य सांगा. पण कळलं, हा फक्त मॉडिफिकेशन, पण सत्य विसरायचं नाही. दुसरं प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणात स्वार्थ आहे असं मी एकदा स्टेटमेंट केलं. कुठं? अमेरिकेत गेलो होतो आम्ही, न्यू जर्सीला. आमचा स्पिरिच्युअल विजडम नावाचा कोर्स असतो, इंग्लिशमध्ये असतो कोर्स तो. तर तिथं अमेरिकन मुलगी बसली होती समोर. आपल्याकडे सांगितलं की सगळं मान डोलत नाही. तिला म्हणलं प्रामाणिकपणात स्वार्थ आहे. फाटकन उभी राहिली. डॉक्टर आय डोंट ॲग्री विथ यू. का म्हटलं, तू काय ॲग्री होत नाहीस? ती म्हटली, आय हॅव सीन सो मेनी डिस्यूज सो मेनी पीपल अर्न लॉट ऑफ मनी, दे हॅव गॉट बंगलो, दे हॅव कार, दे आर हॅपी. ते काय सांगितलं,
कित्येक लोकांना फसवतात. त्यांच्याकडे कार आहे, बंगला आहे, ते भयंकर खुशीत आहेत. मी थांबलो. मी म्हटलं, मी तुला सिद्ध करून दाखवणार. प्रामाणिकपणात स्वार्थ आहे हे सिद्ध करून दाखवणार. म्हणजे दाखवा. मी म्हणतो तू जे वाक्य बोललीस ना ते अर्ध सत्य आहे, पूर्ण नाही सत्य. याला फसवतात, त्याला फसवतात, आणि त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे. ते आनंदी आहेत असं तू म्हणतेस. असतील आणि नसतीलही. कारण आनंदी ही परचेसेबल कमोडिटी नाही. आनंद विकत घेता येत नाही. 1 किलो आनंद नाही घेता येत ना. बरं, आता तुला सिद्ध करतो म्हटलं. मग सिद्ध कसं केलं सांगतो. आता तुम्ही जो ऐकताय माझं, बघा तुम्हाला सांगतो. तुम्ही माझं ऐकताय तेव्हा तुमचं हृदय चालू आहे की नाही? मिनिटाला 72 वेळा चालू आहे, प्लस मायनस. तुमचे हॉर्मोन सिक्रेशन चालू आहे की नाही? चालू आहे. तुम्ही सकाळी खाल्लंय त्याचं पचन चालू आहे? चालू आहे. तुमचा श्वास चालू आहे? चालू आहे. बरं आहे. मी सांगितल्यावर तुमचा वाढला बघा. म्हणजे तोपर्यंत तुम्ही काय हां घे सोड असं करत नाही ना. मग या सगळ्या ऑटोमॅटेड क्रिया आहेत की नाही? इनव्हॉलंटरी मुवमेंट आहेत. मग त्याच्यावर कोण कंट्रोल करतं? तुम्ही कंट्रोल करता? नाही. तुम्ही काय सकाळी किल्ली देऊन जातात का हार्टला? नाही. मग कोण कंट्रोल करतं? तर माणसाला 2 मन आहेत, बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मन काय करायचं ते ठरवतो. चॅनल कुठला लावायचा, आम्ही केव्हा जायचं, दिनक्रम ठरवतो. पण ऑटोमॅटेड क्रिया आहेत ना ते अंतर्मन ठरवतं. मनाचे हे फंक्शनल 2 भाग आहेत. आणि दिवसा अंतर्मन आणि बहिर्मन दोन्ही चालू असतं. पण रात्री बहिर्मन झोपतं. मग ऑटोमॅटेड क्रिया कोण कंट्रोल करतं? अंतर्मन. अंतर्मन 24 तास चालू असतं. ते बंद पडलं तर 108 नंबरची गाडी नाही का, मरणार ना. मग का चालू असतं ते? अंतर्मन हे कॉस्मिक लाईफ फोर्स, वैश्विक चैतन्य शक्ती जोडलं गेलेलं आहे. जसं युपीएस असतो ना मोठा, लाईट जाऊ देत काही आपलं चालू असतं की नाही, सेम. कारण ते दिव्य आहे म्हणून ते दिव्य आहे. कॉस्मिक लाईफ फोर्स जोडले म्हणून अंतर्मन दिव्य आहे. हे पटलं का तुला? म्हटलं हा, हे पटलं. म्हणले तिला विचारत होतो, मी उत्तर देत होतो. ओके म्हणले, हे तुला पटलं. आता तुला दुसरा प्रश्न विचारतो. म्हटलं तुम्हालाही मी विचारतो. तुम्ही याला फसव, त्याला फसव, सगळ्याला फसवू शकता. स्वतःच्या अंतर्मनाला फसवू शकता का हो तुम्ही? नाही फसवू शकत. तुम्ही कोणी असा, दरोडेखोर असा, पॉलिटिशियन असा, कोणी असा, जगाला अंतर्मन म्हणून आपल्याला म्हणतो बघा, आपण काहीतरी एखादं खोटं बोललो आणि तुम्हाला मस्त तात्कालिक फायदा झाला, पैसे मिळाले. मन खातं म्हणतो ना, मन खातं. गिल्ट, अपराधीपणाची भावना, ती कोण? अंतर्मन. अंतर्मनात गिल्ट तयार होतो. तुम्ही दिव्यत्व आहे, दिव्यत्वाला कसं फसवणार? हा, तुमचा फायदा होईल. आता कोर्टात नाही का खऱ्याचं खोटं करतात की, अहो पण त्यांना आज डाचत असतं मनामध्ये, आपण खोटं केलं. हे पटलं का तिला? म्हणलं तू माणूस असं अमेरिका काय हो म्हणलं, हे पटलं मला. अंतर्मन मनाला बरं वाटत नाही ते. ठीक आहे म्हटलं, आता तुला एक उदाहरण देतो. म्हटलं ती लगेच म्हणली, याचा काय संबंध? मी विचारला होते. सांगतो ना म्हटलं, संबंध आहे. समज म्हटलं तू कोणाला तरी फसवलंयस. तू कशाला? मी कोणीतरी जबरदस्त फसवलंय कोणाला, आणि तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. अटक झालेली नाही, शक्यता आहे. आणि एक फरलांगावर एक माणूस खाकी कपडे घालून उभा आहे. वॉचमन आहे, वॉचमन. एक फरलांगावर उभा आहे, चेहरा काही दिसत नाही. तुमच्या मनात काय येणार? पोलीस असेल, बोलायचं कारण नाही. पोलीस येणार ना मनात. कारण अंतर्मन गिल्ट आहे ना. चोराच्या मनात चांदणे. बरोबर आहे. खाई त्याला खवखवे. खरं पटलं का? म्हटलं हो. ते वाक्य. मग काय होतं, एकदा तो गिल्ट पैदा झाला अंतर्मनात, की अंतर्मन ज्या ज्या गोष्टी कंट्रोल करते त्या बिघडतात. कळलं? मग काय होतं, ॲड्रिनालिन, सायंटिफिक आहे, ॲड्रिनालिन नाव सिक्रेट होतं. त्याने काय होतं, वाझो कॉन्स्ट्रिक्शन होतं, रक्तवाहिन्या, बीपी शूट होतं, हात कापायला लागतात, घाम फुटतो, रक्तवाहिन्या आकुंचन झाल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो, बीपी वाढल्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो, पॅरालिसिस होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. कारण आपल्या कॉरोनरी आर्टरीज आहेत ना, त्या एंड आर्टरीज आहेत, त्या पुढे ब्रँचेस नाही आहेत. मग ती आकुंचन काय होतं, त्याच्या पुढचा जो पार्ट असतो तो डेड होतो. डेड, त्याला इन्फार्क्शन असं म्हणतात. बरोबर आहे, मायोकार्डियल इन्फार्क्शन. तो पॅच होतो डेड. मग यू आर किल्ड पार्शली युअर सेल्फ. मग स्वतःला मारण्यात काय स्वार्थ आहे का? नाही ना. का मारलं? अप्रामाणिकपणामुळं. प्रामाणिकपणामुळे मरत नाही माणूस. आणि मग तुमच्याकडे काही वेळा कोणी आजारी असते, डॉक्टर घरी येतात, इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढतात की, आणि सांगतात हा तुम्हाला केव्हा तरी हार्ट अटॅक येऊन गेलाय बरं का. त्यांना काही स्वप्न पडत नाही. इलेक्ट्रोकार्डिओग्राम बदलतो, टी वेव्ह बदलते तिथं, बरोबर की नाही, फिजिकल. म्हणजे तुझ्या डॅमेज. थोडक्यात स्वतःला मारण्यात समजा अशा 10 स्टेप्स असतील तर तुमच्या 10 स्टेप्स लवकर संपतात ना. आणि सेकंडली मेला तर एक वेळ ठीक आहे, पॅरालिसिस होऊन पडला तर अप्रामाणिकपणे हे होतं. पटलं का? म्हणलं तिला. तिला पटलं म्हणली. आणि मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे माझे सर्व प्रकारचे पेशंट माझ्याकडे येऊन गेले. अंतर्मनाला नाही फसवू शकत तुम्ही.
हे पटलं का? म्हणजे थोडक्यात प्रामाणिकपणात स्वार्थ आहे, माझं स्टेटमेंट पक्क झालं. म्हणून प्रामाणिकपणे वागण्यातच खरा स्वार्थ आहे. मग पटलं तिला. तिसरी लॉयलिटी, निष्ठा. म्हणजे काय, तुम्ही समजा एका ठिकाणी नोकरी करताय. आजकाल ते इंजिनियर लोक इतके भराभरा नोकऱ्या सोडतात, पुढचं पॅकेज आलं. हरकत नाही, जायला हरकत नाही, दुसरी नोकरी घ्यायला हरकत नाही. पण समजा एका तुम्ही तिथं नोकरी करताय, त्याच्याशी निष्ठा पाहिजे. मग ते काय 2 महिन्याची नोटीस देतात, बरोबर आहे की नाही? मग काही लोक काय करतात, नोटीस दिले ना, आता काय आपल्याला नोकरीत राहायचं नाही, नीट काम करत नाही. दॅट इज रॉंग. शेवटी ज्या ठिकाणी नोकरी केलीत त्यांच्याबद्दल कृतज्ञता नको, त्यांच्यामध्ये तुमचा अनुभव म्हणून तुम्हाला दुसरं मोठं पॅकेज मिळते ना. कळलं तुम्हाला मी काय म्हणतो? निष्ठा पाहिजे म्हणजे काय, 2 महिने संपेपर्यंत ॲज इफ तुम्ही पुढे 10 वर्ष काम करणार, अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे निष्ठेने. ही निष्ठा पाहिजे. हे जीवनमूल्य त्यात तर तुम्ही जीवनमूल्य पाळू शकाल. कळलं? हां, सोडल्यावर तुम्ही दुसरीकडे जाल, पण तिथपर्यंत यू हॅव टू. इव्हन दुसऱ्या नोकरीत गेलात तर या नोकरीत जो दुसरा नवीन जॉब घेईल त्याला अडचण, त्याला मदत केली पाहिजे. हे जीवनमूल्य. निष्ठा पाहिजे ना. नाही तर काय, आता मला नोकरी करायची नाही, जाऊ दे कुठे, नो वे. चौथी गोष्ट प्रेम. सर, एक मध्ये तुम्हाला इंटरप्ट करतो. विचारा. ह्या निष्ठेबद्दल एक विचारायचं होतं. तुम्ही म्हटलात की जिथे पण वर्क करत असाल, मग कोणतीही नोकरी काही असू दे, तर निष्ठा असली पाहिजे. ठीक आहे. पण हे दरवेळेला जेव्हा तो एखादा एम्प्लॉय असतो त्याच्याकडूनच का अपेक्षा केली जाते की त्याची निष्ठा असली पाहिजे? मी एक उदाहरण देतो. म्हणजे खूप वेळा आपण असंही बघतो की ले ऑफ्स होतात, की अचानक सांगितलं की उद्यापासून तुम्ही नोकरीवर यायचं नाही. मग जी व्यक्ती 10 वर्ष 15 वर्ष आयुष्यभर तुमच्यासोबत निष्ठेने काम केले असतील, तेव्हा एखादी कंपनी त्याला म्हणते की तुम्ही काढून, मग तेव्हा ती निष्ठा काय ऍप्लिकेबल होत नाही? म्हणजे हे एक वन वे आहे असं तुम्हाला वाटत नाही का? अगदी बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, खरोखर आहे, जे इतकी त्याला एकदम काढून टाकलं तर त्यांची पुढची व्यवस्था कंपनीने केली पाहिजे. आता असं आहे, कंपनी मग हा चुकीचा नाही, चुकीचं म्हणजे कसं, चुकीचं आणि बरोबर सांगतो. समजा कंपनीच चालत नसेल, त्यांचा इन्कमच कमी, पगार कुठनं देणार तुम्हाला? पण कंपनी जबाबदारी आहे आणि देतात कित्येक कंपन्या. पुढच्या 3 महिन्याचा पगार देतात, कित्येक जण देतात बरं का. मोठ्या कंपन्या ले ऑफ केलं ना, पगार देतात, सगळं देतात. आणि तसं केलं पाहिजे, बरोबर आहे. दोन्ही बाजू, एका बाजून नाही. पण समजा कंपनीला पैसेच मिळत नसतील तर प्रॅक्टिकल नाही ना ते. पगार कुठला देणार तुम्हाला? ऍग्री सर, पण ते एका दिवसात कंपनीला कळत नाही की मला आज मध्ये पैसे मिळत नाहीत. नाही, ऑब्व्हियसली आजकाल काय झालंय, असे रॅडिकल गोष्टी व्हायला लागल्यात. तुम्हाला कल्पना आहे, कोडॅक माहिती आहे? कोडॅक कंपनी जोरात चालत होती. अहो, डिजिटल कॅमेराला कोडॅक खलास झाली कंपनी. कळलं की नाही? दे हॅव टू गिव्ह ले ऑफ. काय करणार ते? तो मालकच दरिद्री झाला, तो पगार कुठला देणार? म्हणजे असे काही आउटसाईड सर्कमस्टन्सेस असतात. अदरवाईज तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. मालकाची जबाबदारी आहे त्याची काळजी घेणं. कळलं की नाही? अगदी मला मान्य आहे. म्हणजे ह्या बरेच प्रॉस अँड कॉन्स आहेत. पण बरोबर, येस, राईट. पण मुख्यतः काम करणाऱ्याचं ओनरशिप ॲटिट्यूड पाहिजे. जीवनमूल्याचा तो भाग आहे. पटतंय ना? कारण कंपनीमध्ये आता मी काय एवढं डिटेल सांगू शकणार नाही, पण अशा घटना घडतात. अमेरिकेत तर तुला माहित आहे, पिंक स्लिप म्हणतात. पिंक स्लिप काय? आदल्या दिवशीपर्यंत काम करत असता तुम्ही, दुसऱ्याशी गेल्यावर यू आर नॉट देअर. अमेरिकेत अतिशय इन्सिक्युरिटी आहे. कारण इथे आपले लेबर लॉज आहेत ना, तुम्ही असं काढू शकत नाही. अमेरिकेत तसलं कुछ नाही. तुमच्याकडनं जेवढे पैसे कंपनी मिळते त्याच्या 10% तुम्हाला इन्क्रिमेंट पण देतात. ते काम उपयोगी नसाल, यू आर रिमोव्हड. इथली पॉलिसी ती आहे, कंपनी शुड रन. पण हे जो नोकरी करतो त्याला आधी सांगितलेलं असतं, तुम्ही त्या तयारीने गेले असतात. तुमचं जर काम कंपनीला तुमच्याकडे पैसे मिळू शकत नसतील तर तुमची जाऊ शकेल हे त्यांनी लिहून घेतलेलं असतं. मग तक्रार करायची गरज नाही ना. कळलं की नाही? आपल्याकडे लेबर लॉ असे आहेत की एकदा चिकटला की चिकटला, तर काढू शकत नाही, लगेच लेबर युनियन येते. इट इज नॉट देअर. वर्क आउटपुटवरती ओरिएंट आहे. माझे नातेवाईक आहेत ना कितीतरी, त्यांच्याकडे जर 1 लाख मिळाले तर 10,000 त्यांना इन्सेंटिव्ह देतात. कंपनी गिव्स बॅक इन दॅट वे. इन्सेंटिव्ह खूप असतात तिकडे. नाही मिळालं तर यू आर किक्ड आउट. पण हे आधीपासून माहीत असतं. माहीत करून तुम्ही नोकरी करता ना, असं म्हणणं. कळलं तुम्हाला? दोन्ही बाजून पाहिजे, बरोबर आहे. पण त्याचबरोबर तुम्ही कमिट केले ना एकदा, मग यू शुड बी रेडी फॉर दॅट वर्स्ट सिच्युएशन. पटलं? म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये जेवढं आहे तेवढं तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही कमिट केले तर तुमची कमिटमेंट विसरता तुम्ही. कंपनीची कमिटमेंटचा विचार करता, पण तुमची कमिटमेंट विसरता ना. कळलं की नाही? म्हणून मी काय सांगितलं, जो पण आहे तोपर्यंत तिथं ओनरशिप ऍक्टिव्हिटी काम केलं पाहिजे. शेवटी त्यांनी तुम्हाला मिळवलेले पैसे दिले, कुटुंब त्याच्यावर चालते तुझं. आता चौथा भाग, प्रेम. काय गंमत आहे माहिती का? सोसायटीमध्ये पारदर्शकता लागते, बरोबर आहे. करिअरमध्ये हार्ड वर्क लागतं, कुटुंबामध्ये प्रेम लागतं, आणि स्वतःसाठी
प्युरिटी ऑफ माइंड, शुद्ध मन लागतं. हम्म. कळलं? आता आणि हे ते असेल तर पीस म्हणजे शांतता असतेच ना. हम्म. आता मी तुम्हाला प्रेमाबद्दल मुद्दाम सांगणार का तरुण लोक सुख ऐकत असतील ना माझं. काय आहे माहितीये का, प्रेम म्हणजे काहीच लोकांना कळत नाही, तरुणांना कळतच नाही प्रेम म्हणजे काय. आपल्याला जे सिनेमात वगैरे दाखवतात ना ते जनावर प्रेम नाही का, ते कुठला तरी शाहरुख खानचा पिक्चर होता, मुझे नाही मिळतो किसकोच नाही मिली, ते जनावर. जनावर म्हणजे ज्याला आवर नाही ते जनावर, याला प्रेम म्हणत नाहीत, अजिबात नाही. ते कशामुळे असतं, शारीरिक प्रेम असतं तरुणपणी. शारीरिक प्रेम म्हणजे काय, हॉर्मोन्स असतात ना, सेक्स हॉर्मोन्स खूप स्ट्रॉंग आहेत. ते प्रेम नव्हे, उथळ प्रेम नव्हे. खरं प्रेम म्हणजे त्याची व्याख्या सांगतो तुम्हाला, एकमेकाला सुखी ठेवण्याची उत्कट भावना म्हणजे प्रेम. एकमेकांना सुखी ठेवण्याची उत्कट भावना म्हणजे उदाहरणार्थ आपण फक्त लग्न झालेलं बघतो असं नाही आहे. तुम्हाला ज्याच्याविषयी प्रेम वाटतं त्याच्याविषयी तुमचं सगळं चांगलंच चिंतन पाहिजे. ती व्यक्ती तुमच्या जवळ असण्याची गरज नाही. कळलं की नाही? जर तुम्हाला त्याच्याशिवाय माझं चालणार नाही असं असेल तर तुम्ही बांडगुळा त्याच्यावरती, नो वे, गरज नाही. पण तुमचा त्याचं कुठेही कुठं असेल तो किंवा ती त्याच्याविषयी चांगलंच चिंतन असलं पाहिजे, याला प्रेम म्हणतात. तर नाही का, समजा काही असतात लोक अफेक्शन असतात, दुसरीकडे लग्न झालं तो लगेच शत्रू होतात. रॉंग. ती कुठे असली तो कुठे असला त्याच्याविषयी चांगलं चिंतन, ह्याला प्रेम म्हणतात. आणि दुसरं उदाहरण सांगतो साधं. आई असते, तिची मुलगी समजा रशियात शिकते, जवळ नाही, पण तिचं प्रेम काय कमी झालेलं असतं का? ते उत्कट प्रेम, तिच्याविषयी चांगलं चिंतन, याला प्रेम म्हणतात. प्रेमाविषयी जॉर्ज स्कॉटने फार सुंदर सांगितलंय. अमेरिकन हार्वर्ड युनिव्हर्सिटी सायकॅट्रिस्ट ना, तो काय म्हणला, फार वाक्य सुन आहे, पीपल लव्ह इच अदर ओनली वेन दे आर क्वाईट केपेबल ऑफ लिव्हिंग विदाउट इच अदर. म्हणजे लोक एकमेकाजवळ असण्याची शक्यता गरज नाही. कळलं की नाही? बट दे चूज टू लिव्ह इच अदर, दॅट इज डिफरंट. आणखीन तुम्हाला गंमतशीर स्टेटमेंट सांगतो. काही जण यंग मुलं आय लव्ह आईस्क्रीम म्हणतात. मूर्ख आहेत. यू कांट लव्ह आईस्क्रीम, यू कॅन लाईक आईस्क्रीम. फरक कळला? लाईक सांगतो, फरक सांगतो. आईस्क्रीम जर चांगलं झालं असेल तर तुम्हाला आवडतं, ते नाही झालं तर फेकून देता तुम्ही. बरोबर आहे? लव म्हणजे गुण आणि अवगुणासकट एखादी गोष्ट तुम्ही ऍक्सेप्ट करताना त्याला प्रेम म्हणतात. नवरा बायको दोघं काय सद्गुणाची पुतळे आहेत का? प्रत्येक गुण आणि अवगुण आहेत ना. मग तुम्ही तुमच्या पत्नीला गुण आणि अवगुणासकट ऍक्सेप्ट केलं पाहिजे, आणि तिनं स्वतः तसं, तर त्याला प्रेम म्हणतात. तुमच्या लक्षात आलं? यू कांट लव्ह आईस्क्रीम. हल्ली लिव्हिंग टुगेदर ते फार आलंय नाही. लिव्हिंग टुगेदर म्हणजे काय, दे डोंट लव्ह इच अदर, दे लाईक इच अदर. नीट लक्षात घ्या. दे लाईक इच अदर फॉर 1 year, दे डोंट लाईक इच अदर, देन दे लिव्ह इच अदर. बघा तुम्ही लिव्हिंग टुगेदर काय होतं पुढे. 99% लग्न करीत नाहीत. दे डोंट काय असते, तुम्ही जेव्हा डेटिंग करताना तेव्हा फक्त गुण दाखवत असताय. लग्न झाल्यावर अवगुण दिसतात ना, नाही का? बघता क्षणी प्रेमाचा स्फोट आणि लग्न झाल्यावर घटस्फोट. खरं आहे की नाही? बिकॉज दे डोंट लव्ह इच अदर, दे लाईक इच अदर. तुझ्या लक्षात आलं? आता ह्याची तुला सुंदर महाभारतातली गोष्ट सांगतो, यू विल लव्ह इट. कृष्ण तुम्हाला माहिती आहे, कृष्णाची बायको कोण? रुक्मिणी. पण रुक्मिणीचं नाव तरी कुठे येतं का? मग कुणाचं नाव येतं? राधा. सांगायची गरज नाही. राधा कृष्ण, राधेश्याम, आणि राधेचं नाव पहिल्यांदा. राधा काय त्याची बायको होती? नव्हती ना, पण प्रेम होतं की नाही? आणि गंमत म्हणजे राधा गोकुळात राहत होती आणि कृष्ण द्वारकेला राहत होता. किती लांब होते ते? प्रेम नव्हतं त्यांचं? उत्कट प्रेम होतं, प्लॅटॉनिक लव्ह होतं की नाही? एक गंमत म्हणून सिच्युएशन कळण्यासाठी सांगतो. एक कुठला तरी इव्हेंट होता समजा, खूप वर्षांनी कृष्ण आणि राधा एका इव्हेंटमध्ये एकत्र आले. प्रेम तर होतं दोघांचं एकमेकावर. तर कृष्ण राधेला म्हणाला अतिशय विश्वासाने, अगं राधे, तू माझ्यापासून इतकी लांब होतीस तरी मला तुझी सतत आठवण येत होते बरं का, नाही का? माझी काय इथपर्यंत ठीक होतं. पण कृष्णाला प्रेमाचा एक गर्व झाला. मग त्याने पुढे काय म्हटलं, राधे तुझंही तसंच असेल ना? उत्तर काय, हो असंच ना, असेल ना, अपेक्षित होतं. पण उत्तर अनपेक्षित झालं, नाही माझं तसं काय नव्हतं म्हणली ती. कृष्ण एकदम बुच्च झाला एकदम. पण त्यानंतर राधाजी बोलली, प्रेम काय चीज आहे तुम्हाला कळेल. त्यानंतर राधा बोलली, ते सगळ्यांनी लक्षात ठेवा, म्हणजे प्रेम कळेल तरुणांना. राधा म्हणाली, अरे कृष्णा, तू माझ्यापासून दूर नव्हतास, तू माझ्या हृदयात होतास. ह्याला प्रेम म्हणतात. यू डोंट हॅव टू बी टुगेदर. पटलं? अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे प्लॅटॉनिक लव्ह.
आणि हे प्रत्येक नात्याला ऍप्लिकेबल आहे. 100%. नॉट ओनली फक्त नाही नवरा बायको नाही, हा, आई मुलगा, बाप मुलगा, इव्हन मित्र सुद्धा. हो अरे तुम्ही एका मित्रावर प्रेम असेल तर त्याचं चांगलंच चिंतन करा ना तुम्ही, तो कुठेही जाऊ दे. डेफिनेटली येस प्रेम ही इतकं उदात्त गोष्ट आहे, इतकी सहजासहजी मिळत नाही प्रेम, असं नाही मिळत. हे असं फुटकळ सुपरफिशियल प्रेम जे कधीच टिकत नाही, त्याचा काय अर्थ नाही. कळलं? म्हणजे ह्या गोष्टी तुमच्यात असतील तर जीवनमूल्य पाळू शकाल तुम्ही. लाईक आणि लव्ह मला डिफरन्स कळायला पाहिजे. कळला की नाही? लाईक लोकांना कळत नाही. लाईक आणि लाईक फार मोठा डिफरन्स आहे. म्हणून कधी आता म्हणू नका. मी लव्ह म्हटलं की गुण अवगुणा सकट यू हॅव टू ऍक्सेप्ट, अदरवाईज नो. मग आता मला सांगा, तुम्ही विचाराल मला जीवनमूल्य कोणती, नाही का? सर याच्या आधी मला अजून एक प्रश्न पडला. विचारा ना. म्हणजे असं म्हणायचं की जीवन मूल्य ही कॉन्स्टंट आहेत आणि हा, नीती मूल्य ही चेंजेबल किंवा व्हेरी होऊ शकतात. करेक्ट. याचं कारण सांगतो. जीवनमूल्य ही निसर्ग नियमावर आधारित आहेत. निसर्ग नियम कॉन्स्टंट आहेत की नाही? हो. निसर्ग नियम कसे आहेत? वैश्विक आहेत, युनिव्हर्सल आहेत. म्हणजे भारतातही, पाकिस्तानमध्ये, आपल्या देशात. म्हणजे आंबा खालीच पडतो तिन्ही देशात. बरोबर आहे. 1000 वर्षापूर्वी खालीच पडत होता, नंतर पडला. म्हणजे काय? इटर्नल आहे, शाश्वत आहे. आणि तिसरं, सर्व संप्रदायात आंबा खालीच पडतो, म्हणजे खऱ्या अर्थाने सेक्युलर आहे. हे तिन्ही गुण असतील असे ती जीवनमूल्य. मग तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी जीवनमूल्य कुठली? येस. सांगतो ती लक्षात ठेवा. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता, नम्रता आणि कृतज्ञता ही मूल्य जीवनमूल्य आहेत. आणि याची गंमत अशी आहे, त्यातलं एक जरी तुमच्याकडे असेल तर बाकीचे आपाप असतात. बघा तुम्ही, समता भाव असेल तर आपापच तुम्ही सगळ्यांशी चांगलेच वागता ना, दुसऱ्याला मान देता, सहिष्णू असतात. सभ्यताही असते मग तुमच्यात, सहनशील सुद्धा करता, सामंजस्य असतं, शांतता, सगळं. ही जीवनमूल्य गंमत आहे. ही जीवनमूल्य आहेत. ही निसर्ग नियम पाळतात ती मूल्य. कळलं? आता तुमच्या लक्षात आलं की मी जीवनविद्याचा माणूस आहे. मग तुम्हाला जीवनविद्या कुणी स्थापन केली? सद्गुरू वामनराव पै. मग का स्थापन केली हा तुमच्या मनात प्रश्न आला असेल, नाही का? मुख्य उद्दिष्ट काय होती? जीवन मुख्य उद्दिष्ट काय होतं आता सांगतो तुम्हाला. स्वतः डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स होते मंत्रालयात, सद्गुरू वामनराव पै. उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी सगळं राजकारण पाहिलं, सगळं पाहिलं, कारण त्यांनी शेवटपर्यंत नोकरी केली. त्यांच्या मनात आलं की या जगात शांती झाली पाहिजे, हे मुख्य ध्येय होतं जीवनविद्येचं. पण शांती होण्यासाठी भारताने सगळ्या जगावर राज्य केलं पाहिजे. बघा त्यांची काय आयडिया होती, का केली पाहिजे? तर ज्याची संस्कृती उच्च आहे अशा लोकांनी लिडरशिप केली तर जगात शांतता होईल. आता एका अर्थाने बघा, अमेरिका दादागिरी करते, आता तर प्रचंड करते. शांतता आहे का जगात? नाही आहे शांतता. हे वस्तुस्थिती आहे. कारण ते फक्त अमेरिका, मायसेल्फ ओनली अमेरिका म्हणते, ते दुसऱ्यांचा विचार करते, सर्वांचा कुठे विचार करते? मी पहिल्यांदा सांगितलं, भारत हे सर्वे भवन्ति सुखिनो सर्वे सन्तु निरामया, सगळ्यांचा विचार करणार आहे. अहो भारत किती उदाहरणं सांगू, मला सांगा. आपला देश एवढा काही श्रीमंत नाही, तरी 106 देशांना व्हॅक्सिन दिली आपण पाठवून. कोविड काळात त्याचा उपयोग झाला नाही, कॉन्ट्रोवर्सीचा विषय होऊ शकतो, पण दिली त्यावेळी तेवढंच माहिती होतं. आणि आपली एवढी मोठी लोकसंख्या असताना दिली की नाही? हो. एवढं कशाला आपल्याला प्राधान्य देतात, दुसऱ्यांचा पण विचार केला. अशी संस्कृती आहे. आता ग्रेन डील झालं परवा. म्हणजे काय? युक्रेन आणि रशियाचं वॉर चालू आहे. युक्रेनकडे गहू प्रचंड पिकतो, सुपीक आहे, ते अख्ख्या युरोपला गहू पुरवतात. पण आफ्रिकेतली माणसं आपल्यापेक्षा खूप गरीब आहेत. तिथं भुकेली होती, तर त्यांनी युएनला रिक्वेस्ट केली, आम्हाला गहू द्यायची, हे करा. मग वॉर तर चाललंय. मग त्यांनी रशियाला रिक्वेस्ट केली युएनने, तुम्ही गहू असलेली बोट तेवढी सोडा. मग ते डील झालं, रशियाने सोडली, बोट निघाली. युरोपियन देशांनी मधल्यामध्ये काढून घेतली. इतके नीच स्वार्थी देश आहेत ते. मग मला सांगा, आफ्रिकेला गहू कुठून मिळाला? भारताने पाठवला. लक्षात घ्या, एवढं महान भारताचा विचार आहे. याच्यापेक्षा सांगतो आणखी, टर्की देश आपल्याला नेहमी विरोध करतो, बघता तुम्ही, वाचता की राजकारण. पण टर्कीमध्ये भूकंप झाला, भारताने मदत पाठवली. वी थिंक ऑफ ऑल. कुटुंब म्हणतो ना आपण, संपूर्ण वसुदैव कुटुंब, आपण कुटुंब मानतो. अशी संस्कृती उच्च यांनी, होय की नाही? आता काय झालंय, लीड करायचं असेल तर पॉवर पाहिजे की तुमच्याकडे. आपल्याला पॉवर आहे का? आता जरा जरा हल्ली येते. पण जस्ट विचार करा,
ब्रिटिश, हम्म. फ्रेंच, हम्म. पोर्तुगीज, हो. केवढी पिल्लू राष्ट्र आहे तो हो. नकाशावरती. हो. त्यांनी आपलं राज्य केलं. केलं. ब्रिटिशांनी 150 केलं, पोर्तुगीजने त्याच्यापेक्षा 400 वर्ष 400 वर्ष केलं. केले. म्हणजे आम्ही मूर्ख ना. हो. त्यांनी काय पॉलिसी केली? डिवाइड अँड कॉन्कर. हम्म. तुमच्यात विभागणी करायची, किल करायचं. आम्ही आमच्या मोतीबिंदूमध्ये तेच करतो. मोतीबिंदू डिवाइड करतो आणि खातो. बरोबर आहे की नाही? कॉमन सेन्स असला पाहिजे की आपल्याकडे कसं होतं, ब्रिटिश 2000 आले पहिल्यांदा फक्त. हम्म. जर भारतीय एक झाले असते, दगड मारले असते तर चेचून मेले असते किती. पण ब्रिटिशांनी तुम्हाला ते एकमेकाला दगड मारायला लावली. आपण जोर जोरात म्हणतो जालियनवाला बाग झालं. अरे हिंदू सैनिकांनी हिंदू लोकांना मारलंय, ब्रिटिशांनी कुठे मारलंय? हिंदूंनीच मारलं ना. ब्रिटिश कुठे होते? सोल्जर हिंदूच होते. म्हणजे ही मूर्खता आपल्या देशाने आता करू नये. मग त्यासाठी सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आता मला सांगा, एक काडी मोडली मोडता येते, पण एक हिसाब नीतीत गोष्ट नाही का? मग तुम्ही एक होण्यासाठी समता भाव नको का? एकमेकाला म्हणून ही समता हा जीवन मूल्य आहे. समता भाव केव्हा येणार? उच्च नीचता गेली तर. बरोबर आहे. तर मी काय सांगतोय की आपली प्रचंड आपली संस्कृती उत्तम होती. त्याचं उत्तम उदाहरण सांगू. आपल्याकडे उच्च नीचता अजिबात नव्हती. लोकांना असतो काय सांगताय? सांगतो ना. उच्च नीचता का आली तेही सांगतो आणि अजूनही काय आहे तेही सांगतोय. त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. मॅक्युले तो मॅक्युले ब्रिटिश, त्यांनी संसदेत भाषण केलंय. केव्हा? 2 फेब्रुवारी. काय भाषण केलं? 1835 साली. तो म्हणला मी भारतात गेलो, तिथे गरिबीच नाही, भिकारीच नाही, चोरच नाहीत. तिथली नैतिक मूल्य, जीवनमूल्य इतकी छान आहेत की कोणीच उच्च नीच नाही. मग जर याच्यावर राज्य करायचं असेल तर इथली संस्कृतीचा नाश केला पाहिजे. बघा ही पॉलिसी आहे. तो मॅक्युले, लॉर्ड मॅक्युले, त्याचं नाव लॉर्ड मॅक्युले, तो आला होता 35 साली. मग संस्कृती म्हणजे संस्कृत नष्ट करायला. त्यावेळी संस्कृत भाषा होती आपली. संस्कृत भाषेचं महत्व नष्ट केलं पाहिजे. बघा त्यावेळी गुरुकुल असायचं, बघा संस्कृत असायची. पद्धतशीरपणे त्यांनी ते केलं आणि इंग्रजी भाषेतच शिकलं पाहिजे. हे बंदुकीच्या गोळीवर तयार केलं. संस्कृत सगळं बंद पाडलं आणि तो त्यात यशस्वी झाला. आणि थोडक्यात त्यांनी क्लार्क निर्माण करण्याचं शिक्षण दिलं त्यांच्यासाठी, गुलाम म्हणून. कळलं? आणि त्यात यशस्वी झाला. यात आपला मूर्खपणा आहे, भारतीयांचा मूर्खपणा आहे. कळलं की नाही? संस्कृतचा नाश झाल्यामुळे आपलं इतकं प्रचंड नुकसान झालंय. आजकाल आता संस्कृत जरा पुनरुत्थान करायला लागलेत, पण लोकांना कळत नाही. आता भारताची संस्कृती इतकी महान होती. ओके. हे तर आहे. म्हणजे स्पेशली अलीकडच्या काळात तर ते प्रत्येकाला जाणवावं लागले किंवा माहीत होत राहिले की बाबा पूर्वी इतकी संस्कृती आपली चांगली होती, इतकी सुजलाम सुफलाम होता भारत सगळ्याच दृष्टीने. मग हे कळूनही आता फरक का पडत नाही? म्हणजे फक्त आपण ते गोंजात राहणार आहात की इतिहासामध्ये जाऊन की आम्ही असे होतो, आमचा इतिहास तसा होता, भारताने प्रतिनिधी केलं पाहिजे, जगावर राज्य केलं पाहिजे. म्हणजे हे फक्त कुठेतरी फिलॉसॉफिकल किंवा मला फक्त चांगलं वाटावं, फील गुड ॲटिट्यूड जो म्हणतो आपण, तितपत लिमिटेड राहायला लागलंय का? फार उत्तम मुद्दा काढलात. आचरणात नाही ना ते. बरोबर आहे. मग ते का आणू शकत? सांगतो ना, आमच्यात वाक्य आहे सुंदर, जे इतिहासातून धडे घेत नाही ते गधडे होत. वाक्य जीवनात गधडे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज आमचे गुरु. त्यांच्यासारखा राजा जगात झाला नाही. हे आम्ही फक्त प्रेमापोटी म्हणत नाही. याला आमच्याकडे रिझनिंग आहे, त्याच्यावरती माझं वेगळं लेक्चर आहे. मला सांगा, शिवाजी महाराजांच्या काळात ते रयतेचे राजे होते. बरोबर आहे. ते युद्ध करताना म्हणायचे पिकाची नासाडी करू नका, शेतकऱ्यांनी घाम गाळलाय आणि नासाडी झाली तर भरून द्यायचे. रयतेचे राजे. त्यांनी स्वतःचे कधी नाव दिलं नाही किल्ल्यांना. शिवाजी किल्ला दिले काय? आजकाल बघता आपल्या आई वडिलांचं दिलं. कळलं? दुसरं, ते त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे म्हणजे काय तुम्ही संप्रदायाचे लोक खांद्याला खांदा लावून काम करतोय. त्यांनी डिवाइड केलं त्यातलं. ही गोष्ट ब्रिटिशांनी केली. ब्रिटिश महा हुशार. ब्रिटिशांनी काय केलं माहिती आहे? रेजिमेंट्स तयार केल्या. बरोबर आहे. म्हणजे मनभेद केला तुमचा. जाट रेजिमेंट, मराठा, महार, सिख, डोगरा, कुमौ, नागा, राजपूत, गुरखा, गरवाल. कळलं? गडवाल. दे वॉन्टेड टू डिवाइड मेंटली. म्हणजे तुम्ही एकमेकांना किती हुशार होते. दे डिवाइडेड यू. आणि खरं म्हणजे आपला समाज डिवायडेड होता आणि अजूनही आहे की नाही? जाती जातीमध्ये.
संप्रदाय डिवाइड आहे ना आपण कुठे एक आहोत. हम्म. अजूनही इतर लोक वाट बघतायत तुम्ही केव्हा एकमेकाशी भांडताय त्याची. कळलं. मग यासाठी जीवनमधलं समता भाव आणणं गरजेचं आहे की नाही. आता ह्याच्यावरती तुम्ही म्हणता ते बरोबर ऑब्जेक्शन काय आणतात. आणि इंग्लंडची राणी तर तुम्ही बघितलं ना, चोर लोक होते ब्रिटिश. तुम्ही ब्रिटिश म्युझियम मध्ये जाऊन बघा, त्यांनी कुठनं कुठं चोरलंय माहितीये. माझ्याकडे चित्रच आहे, तुम्ही ते चित्र दाखवा. भारतातनं कोहिनूर, इजिप्तमधनं देखील हिरा, बार्बाडोसमधनं, फिजीमधनं, ऑस्ट्रेलियामधनं, नायजेरियामधनं, केनियामधनं, सगळीकडे यू कॅन सी. तुम्ही पिक्चर बघा, तो दाखवा. सगळीकडनं हाणले, कारण कॉमनवेल्थ कंट्री ब्रिटिश. कळलं. चोर होते आणि तुम्ही त्यांचं कसलं कौतुक करताय. कळलं. आता तुम्हाला सांगतो, संस्कृत नष्ट केलं की नाही, पण तुम्हाला सांगतो आपल्या संस्कृतमध्ये एवढं प्रचंड ज्ञान होतं. आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, तुम्हाला माहीत नसणार, त्या विल नॉट नो. आणि त्याचं प्रूफ देणार तुम्हाला. आय विल गिव्ह प्रूफ. आज संस्कृत जर तू काय केलं, त्या जर्मन आणि या लोकांनी संस्कृतचं ज्ञान घेतलं, संस्कृत लिटरेचर चोरलं, त्यात एवढे शोध आहेत. तर संस्कृत आज जर पोस्ट ग्रॅज्युएशन घ्यायचं असेल ना, भारतात एक दोन संस्था आहेत. जर्मनीमध्ये 14 विद्यापीठ आहेत संस्कृतची. तिथं जाऊन घ्यावं लागतं तुम्हाला. काही नावं सांगतो. हेडलबर्ग, ट्युबिंगन, बॉन, गोटिएंगन, म्युनिक, बर्लिन फ्री, हॅम्बर्ग. 14 विद्यापीठ आहेत संस्कृत शिकवणारी. आणि आमचे लोक तिथं जाऊन शिकतात. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की नाही. हे सत्य आहे. सगळं नॉलेज त्यांनी मिळवलं, संस्कृत ज्ञान डिकोड केलं. आणि आपल्या देशाचं नाव काय हो? इंडिया. चूक. तो ब्रिटिश इंडिया होतं. म्हणजे काय, ब्रिटिश जिथं राज्य होतं तो ब्रिटिश इंडिया. त्यावेळी पोर्तुगीज होते, गोवा ते ब्रिटिश इंडिया नव्हतं. पॉंडिचेरी फ्रेंच होते, ते ब्रिटिश इंडिया नव्हतं. कळलं. ब्रिटिशांना जिथं राज्य तेवढंच होतं ब्रिटिश इंडिया. आपल्या देशाचं नाव काय माहितीये? भारत आहे. भारत भारत सांगतो. भारत म्हणजे का? भा म्हणजे संस्कृत माहित नाही ना आपल्याला. भा म्हणजे नॉलेज, लाईट ऑफ नॉलेज, ज्ञानाचा प्रकाश म्हणजे भा. प्रभा म्हणतो ना, प्रभा पसरली. भा म्हणजे ज्ञानाचा. आणि त्यात जो रथ आहे, मग जो पूर्ण इन्व्हॉल्ड आहे, त्याचा जो अभ्यास करतो, तो भारत. भारत हा नुसता बिलीवर नाही आहे, सर्चिंग. भारत सर्च करतो, शोध घेतो. चुकीच्या विश्वासाने भारत प्रत्येक वेळेस सर्च घेणारा सायंटिफिक आहे भारत देश. ज्ञानाचा प्रकाश ज्यात तो पूर्ण. आपल्याकडे मला सांगा, त्यावेळी त्या पाश्चिमात्य देशांना कपडे घालायची सुद्धा अक्कल नव्हती. त्यावेळी भारतात नालंदा विश्वविद्यापीठ होतं. माहिती आहे तुम्हाला? 4थ्या शतकात. कुणी केलं होतं? गुप्ता डायनेस्टीनी 4थ्या शतकात केलं होतं. ते मोहम्मद बख्तियार खिलजीनी जाळलं. 3 महिने जळत होतं ते. इतिहास आहे हा, पुराण नाही आहे, इतिहास आहे. कळलं. दुसरं बौद्ध गंधारा. माहितीये? तक्षशिला बौद्धिस्ट गंधारा. ते तर किती जुनं होतं माहितीये? 6th सेंचुरी BC. म्हणजे इसवी सन 600 वर्ष होतं. कॅन यू इमॅजिन? एवढं जुनं होतं, एवढं नॉलेज शिकायला यायची लोक. दॅट वॉज डिस्ट्रॉइड बाय हुनाज. हे तुम्हाला मी इतिहास सांगतोय. बरं, ज्ञान होतं म्हणता, मग शोध लावले म्हणतात. सांगतो ना, पण एक गोष्ट आहे, त्या लोकांचं मान्य. मँचेस्टर युनिव्हर्सिटी आहे ना, त्यांनी लिहून ठेवलंय तिथं चक्क. आता मी तुम्हाला विचारलं की गुरुत्वाकर्षणाचा कोण शोध कुणी लावला, काय सांगणार तुम्ही? न्यूटन. चूक आहे ते. गुरुत्वाकर्षणाचा शोध विशेषशिका सूत्र यांनी डिस्क्राईब केले. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी रिटन बाय ऋषी. कोण? कनाद ऋषी यांनी शोध लावलाय तो. कळलं का? आणि हे मँचेस्टर युनिव्हर्सिटी नमूद केलेल्या आहे पाठीवरती. इट इज रिटन इन मँचेस्टर. ते ऍक्सेप्ट करतात. न्यूटन केव्हा आला? 1643 साली आला. आफ्टर ग्रॅव्हिटी. फक्त एक आहे न्यूटनला, का त्यांनी पुढचे लॉज बीसचा खूप अभ्यास केला. आमचे लोक नुसतं आमचं भारी आहे म्हणत बसले, पुढे नाही काही केलं ना. पुढे जो अभ्यास करायला तो केला नाही. म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज त्यांनी बेटर वेने केलं. त्याबद्दल ना क्रेडिट त्यांनी कसं आपल्याला दिलं क्रेडिट. आता आमच्या डोळ्याच्या वरती सांगतो, सुशुद्धताने मोतीबिंदूचा शोध लावला. किंवा डिसेक्शन करत नव्हते. आणि हे आमच्या ब्रिटिश पुस्तकात आहे, लो अँड व्हॅली मध्ये. सुश्रुत. हो, ते मान्य करतात. एवढं आपल्याला माहिती आहे. ह्याच्यापेक्षा पुढचं सांगतो. इस्रोचे चेअरमन आहेत ना, सोमनाथ, ज्यांनी चांद्रयान सोडलं, त्यांचं एक भाषण आहे.
त्यांनी या भाषणात काय सांगितलं, हम्म. भारतात शून्याचा शोध लागला, हम्म. तेही तेही मान्य करतात. गणितीमध्ये आपले जबरदस्त लोक होते, हम्म. शंकाच नाही. शून्याचा, इन्फिनिटीचा, अनंताचा शोध आपण लावला. हम्म. कळलं? एवढं कशाला? तुम्ही पायथागोरस सिद्धांत शिकतात ना पोरं. पायथागोरसचा काही संबंध नाही. बोधयाना नावाच्या ऋषीनं डायग्रॅम सकट काढलंय, ए स्क्वेअर प्लस बी इक्वल टू सी स्क्वेअर. त्याच्या त्यावेळेच्या प्राकृत भाषेत लिहिलेलं आहे ते. यू कॅन शो दॅट व्हिडिओ. हे सगळं ज्ञान प्रथम अरब कंट्रीमध्ये गेलं, तिथून युरोपमध्ये गेलं, आणि युरोपमधून आपल्याकडे आलं, आणि आपल्याला वाटतं त्यांचं ज्ञान आहे ते. वी आर फुल्ड. ही हिस्ट्री आहे, हिस्ट्री. अशी आता साधी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, वाचलं असेल की पूर्वीच्या काळी तिकडे पृथ्वी सपाट आहे म्हणायचे. जो गोल आहे असं कोण म्हणेल त्याला फाशी द्यायची. बरोबर आहे, हिस्ट्री आहे. आपल्याला तो भूगोल माहितच आहे, भूगोल असते. वी आर नोईंग इट. कम ऑन. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आम्ही सगळं विसरलो होते. आपल्याला न्यूनगंड निर्माण केला या लोकांनी आपल्यात. तुम्ही म्हणजे न्यूनगंड, कळलं की नाही? हे आधी काढून टाकावं लागेल. बरं, बाकी पुढच्या मी गोष्टी सांगणार आहे. मुख्य मी मगाशी स्टेटमेंट केलं की भारतीय संस्कृती उच्च आहे. मग उच्च निश्चिता काय आहे की आता नाही? समाजामध्ये ते जास्त जाणवते. हा उच्च आहे, हा नीच आहे, नाही, म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये आहे की नाही? त्याचं कारण काय माहितीये? हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे. हे कशामुळे आलं, आणि ते अजूनही आहे. हो, त्याचं कारण सांगू? ही विकृत मनोवृत्ती. त्याचं मूळ कारण काय? विकृत मनोवृत्ती. आता मला सांगा, पूर्वी जंगलात शिकार करायला लागायचे, मग बाहुबल कोणाला होतं? पुरुषांना होतं. मग पुरुषांनी बायकांच्यावर अन्याय केला, त्यांना उमऱ्याच्या आत बसून ठेवलं. कळलं की नाही? बळी तो कान पिळी, माईट इज राईट. ही विकृत मनोवृत्तीमुळे उच्च निश्चिता आली. मुद्दा बघा, फार महत्वाचा आहे. उच्च निश्चिता ही अजूनही आहे, याचं कारण विकृत मनोवृत्ती गेली आहे कुठं? थोडक्यात सांगतो, ज्यांना बुद्धीची पॉवर चांगली होती त्यांनी कब्बी बुद्धीच्या लोकांना त्रास दिलेला आहे, हे सत्य आहे. विकृत मनोवृत्तीमुळे सगळ्यांना त्रास दिला नाही, पण दिला ना त्रास. दुसरं, ज्यांना मसल पॉवर होती आणि आहे, हे कमी मसल पॉवर त्रास देतो आणि आताही देत नाही. आता ही पॉवर समूहाकडे आली आहे, समूहाकडे शक्ती आली आहे आता. पण कशी वापरायची याला शहाणपण पाहिजे ना. कळलं तुम्हाला? याच्याबद्दल एक सुंदर गोष्ट सांगतो तुम्हाला. आमचे सद्गुरू सांगायचे ते, पॉवर असणं वाईट नाही, पॉवर पाहिजेच. आता कंडक्टर असतो बसचा, त्याला काय पॉवर असते? फार असते ना, पण थोडी पॉवर असते. काय असते? 1 घंटा वाजवली की बस थांबते, 2 वाजवले की सुटते, पॉवर आहे. आता समजा एक बस एका स्टॉपवर उभी राहिली, रांगेत माणसं चढतात, बरोबर? शेवटचा वृद्ध माणूस आहे, त्याने एक पाऊल टाकलं आणि त्या कंडक्टरने 2 बेल मारल्या, तो वृद्ध खाली पडला आणि तो छद्मी हसला, कसं पडलं म्हातारा म्हणून. तो जन्माने कोणी असो, तो नीच. कळलं? नीच कोणाला म्हणायचं? तो नीच, कर्मानी नीच आहे तो. कळलं की नाही? दुसरा कंडक्टर चांगला आहे, गाडी चालली आहे, 2 बस स्टॉपच्या मध्ये एक गर्भवती स्त्री उभी आहे, तिला काय पळ जाऊन पकडता येत नाही. पुन्हा पॉवरचा वापर करतो, 1 घंटा वापरतो, गाडी थांबवतो, तिला आत घेतो. तो जन्माने कोणी असो, तो उच्च. उच्च निश्चिता कळली? याला उच्च नीच म्हणतात. याचा तुम्हाला मी पुरावा सांगणार आहे, पुरावा दाखवणार सगळ्याचा आहे, हे असं होतंय. किंवा बघा, तुम्ही ऑफिसमध्ये काम जाता, बाकी सांगायची गरज नाही, तुमचं सगळं योग्य, सगळं लॉफुली असून सुद्धा काय करतात? तो पैसे घेतात की नाही? नीच. जन्माने कोणी असो, तो नीच. आणि जो छानपैकी व्यवस्थित काम करतो, तो उच्च. कळलं? उच्च निश्चिता ही अजूनही आहेच. सर, एक निसर्ग नियम आहे, पण तो मे बी आता डायरेक्ट नाही, तुम्ही जो म्हणताय तो उच्च नीचाला रिलेटेड नसेल, पण थोडाफार जवळ आहे. तो म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. निसर्गाने ठरलं की जो फिट आहे तो सर्व्हाइव्ह होणार. मग याच्यामध्ये हे कॉन्ट्राडिक्टरी होत नाही का? थोडंसं आहे ना, सांगतो. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा निसर्गाचा नियम नाही आहे, ही विकृत मनोवृत्तीचं रिप्रेझेंटेशन आहे. ओके. हे काय? पण आजपर्यंत हेच सांगितलं गेलं. सांगितलं गेलंय, चुकी सांगितलं गेलं ना. मग जनावर आणि आपल्यात काय फरक आहे? संस्कृती, आपण माणसं आहेत ना, मग माणसात जनावरात बरोबर आहे, भक्ष्य असेल ते खातो, पण त्याच्या पुढचं नव्हतो. भूक नसेल तर खात नाही वाघ सुद्धा. आपलं तसं आहे का? समजा तुमचं जेवण झालंय, चांगलं व्यवस्थित झालंय, तेवढ्यात विचारलं आईस्क्रीम आहे, खाता काय? तुम्ही आधी सांगितलं पोट भरलं, आता अजिबात जागा नाही, खाता चालेल की म्हणता ना तुम्ही? तुम्ही वाघ पूर्ण पोट भरला असेल तर शेळे आणून ठेवा समोर, बघत नाही ढुंकीन तो. हे जनावराला कळतं, माणसाला कुठं कळतं? तसं आहे ते.
सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट हा काही चांगली गोष्ट नाहीये ना, पण येस ते आहे आणि त्याचा चुकीचा उपयोग करतात. कळलं? मी विकृत गोष्ट आहे ना. अरे तू पॉवरफुल काय दुसऱ्याला त्रास द्यायचा का? कळलं की नाही? जनावर सुद्धा बघा ना, भक्ष्य असून सुद्धा खा, भक्ष्य असल्याशिवाय खात नाही ते, कधीच खात नाहीत. बरोबर आहे ना? जनावरांना एवढं शिकलं पाहिजे ना आपण. आम्ही खरं म्हणजे जनावरांचा अपमान आहे तो, एखाद्याला जनावर म्हणणं म्हणजे. जनावर खूप खरं आहे की नाही? बघा ना, आपले प्राणी किती लॉयल असतात. आम्ही कुठं असतोय? आता इथं आलं मग संप्रदाय आणि धर्म, तुम्हाला जो मुद्दा होता तो, जगात प्रचंड युद्ध कशावर चालली तो? धर्माधर्मात ना. आता तुमचा एक बेसिक कन्सेप्टच क्लिअर होतो. लोकांना तुम्ही जर इंग्लिश पुस्तक घेतलं ना, डिक्शनरी, त्यात रिलिजन शब्द घाला, त्याचा मराठीत अर्थ काय तो? काय तो? धर्म. चूक आहे ते. रिलिजन हा कन्सेप्ट पाश्चात्य आहे. धर्म हा कन्सेप्ट फक्त भारतीय संस्कृतीत आहे. लोकांना ऐकायला हे वाटेल एकदम. तुम्ही जे आता सर डोळ्यासमोर धर्म म्हटल्यावर येतात ते धर्म नाहीत. मग ते काय आहेत? ते रिलिजन आहेत. मग रिलिजन कसा आला शब्द? रेलिगियर नावाच्या लॅटिन शब्दापासून रिलिजन हा शब्द आला. रेलिगियर. रेलिगियरचा अर्थ तो काढा, गुगलवरती सापडेल. रेलिगियर म्हणजे एक ग्रुप ऑफ पीपल हॅव्हिंग सर्टन फेथ फॉलो सर्टन रिच्युअल्स. म्हणजे लोकांचा समूह, त्यांचं एक श्रद्धास्थान आणि काही ठराविक कर्मकांड, असे संप्रदाय, असे रिलिजन जगात लाखो आहेत, असायला हरकत नाही. म्हणजे कर्माने धर्म असतं असं म्हणायचं तुम्हाला? नाही, सांगतो. बरोबर आहे, तू त्याकडे येणार आहे. वेलकम टू दॅट अँड दॅट विल क्लिअर. आता रिलिजन म्हणजे संप्रदाय कळलं, धर्म नव्हे. धर्म म्हणजे काय? ज्याने समाजाची उत्तम धारणा होते आणि शांती स्थापन होते, हा धर्म. मग तो धर्म कसा पाहिजे? सर्वांसाठी सारखा पाहिजे. निसर्ग नियम मी सांगितलं, निसर्ग नियम पाळले पाहिजे. त्यांनी शाश्वत पाहिजे, वैश्विक पाहिजे आणि सर्व संप्रदायांसाठी सारखा पाहिजे. असं म्हटलं तुम्ही म्हणा असा कुठं धर्म आहे का असं म्हणाल ना पटकीने. आहे ना धर्म, असा धर्म आहे आणि आपण रेग्युलर वापरतो, त्याचा वापर करतो बोलताना. आश्चर्य वाटलं ना? असा धर्म आहे. हाच खरा भारतात धर्म अपेक्षित आहे. समाज धारणा चांगली व्हायची असेल धारणा, तर सगळ्यांचा धर्म एकच पाहिजे ना. पण सगळ्या संप्रदायांचा धर्म एक पाहिजे. संप्रदाय वेगळा असो. म्हणजे थोडक्यात सांगतो, एखादा संप्रदाय म्हटला की माझं श्रद्धास्थान आहे ना, एक उदाहरण समजा विष्णू संप्रदाय किंवा शिव संप्रदाय, हे माझा शिव सगळ्यात श्रेष्ठ आहे. ओके, म्हणायला हरकत नाही, काय हरकत नाही. माझा विष्णू श्रेष्ठ आहे, हरकत नाही. असतो ना विष्णू संप्रदाय, असतो की संप्रदाय. पण ज्या दिवशी तो म्हणेल तुम्ही जर माझं श्रद्धास्थान पाळलं नाहीत, माझे श्रद्धास्थान मानलं नाही, तर तुम्हाला जगायचा अधिकार नाही. शांतता येईल? याच वरनं युद्ध चालली आहेत सगळी. आग्रह, माझं श्रद्धास्थान तू ऐकलंच पाहिजेस, मी सांगतो ते कर्मकांड केलंच पाहिजे. आग्रह, जगात भरपूर ग्रह आहेत, मंगळ आहे नाही का, गुरु आहे, सगळ्यात आग्रह सगळ्यात वाईट. मग सगळी युद्ध जी पूर्वी झाली आता होतात ती कशावर होत आहेत? ह्याच्यावरती होतात ना. माझं श्रद्धास्थान, तू माझं मानलं तर अधिकार नाही जगायचा. शांतता येईल? मग धर्म सगळ्यांसाठी सारखा पाहिजे. मग असा कुठला धर्म? कर्तव्य धर्म. मॉरल ड्युटी, नैतिक कर्तव्य जी निसर्ग नियम पाळतात त्याला धर्म असं म्हणतात. तुम्हाला आता एकदा मी सांगितलं की पटायला गेला, खरंच की आपण रेग्युलर वापरतो. त्याच्या अगोदर भगवद्गीतेबद्दल बोलतो तुम्हाला. काय झालं, लोकांना वाटतं भगवद्गीता एका विशिष्ट संप्रदायाचं पुस्तक आहे. बरोबर आहे नाही का? आपल्याकडे काय करतात कोर्टामध्ये, स्पेशली हिंदू, तुम्ही ज्याला हिंदू, मी सांगतो हिंदू म्हणजे काय ते सांगणार. पुस्तक असतं भगवद्गीतेचं, ते कोर्टात ठेवतात. हा ठेव, मी खरं बोलेन, खोटं बोलणार नाही, शपथ घेतात आणि खोटंच बोलतात ना. हे संप्रदायाचं पुस्तक नाही, लोकांना डोक्याला झिंजणे येणार आहेत. हे मॅनेजमेंट बुक आहे, मॅनेजमेंट बुक, व्यवस्थापन शास्त्राचं अप्रतिम पुस्तक आहे. भगवद्गीतेवर लोक भयंकर वाद घालतात, कोणी वाचतच नाही. कोणी वाचलं कोणी असतो का? काय असतं लोकांना गीता पाठ, दासबोध पाठ आणि काय सगळं पाठ आणि अर्थाकडे पाठ असतो. भगवद्गीता तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये अर्जुन आहे ना, अर्जुन तो आपल्यासारखा आहे, सामान्य माणूस. त्याला अनेक प्रश्न पडलेत, त्याची तो उत्तर जाणून घ्यायची आहे त्याला. म्हणून भगवद्गीता वाचायला अर्जुन वाच आहे, कृष्ण वाच नाहीच आहे.
विचारतोय प्रश्न प्रश्न आणि त्याचं स्वतः जस्टिफिकेशन देतोय. मी त्याला का मारू कौरवांना, ते माझे नातेवाईक आहेत, माझे गुरु आहेत, मारून मला काय मिळणार आणि काय वगैरे वगैरे. कृष्ण फक्त ऐकतोय. कृष्ण म्हणजे जादूगार नाही आहे, शहाणपणाचं रिप्रेझेंटेशन आहे ते कृष्ण म्हणजे, की ज्याच्याकडे वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्नांची सगळी उत्तर आहेत. शहाणी माणसं ऐकून घेतात सगळं आधी, वेडी माणसं ऐकत नाहीत. दुसरा बोलायला लागली निम्म्यातच तोडून सुरू करतात ना. ही वॉज जस्ट लिसनिंग. अर्जुन वाचत चालू आहे, ऐकतोय. सगळ्यात शेवटी काय होतं, अर्जुन शेवटी म्हणतो, आता कृष्णा मी तुला शरण जातो, मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो, नो स्केप्टिसिझम. तू म्हणशील ती मी ऐकतो, त्याला का विचारत नाही. कृष्ण त्याचा खरं म्हणजे नातेवाईक असतो, काही बोलत नाही तो, पण तो म्हणतो आता मी तुझ्या श्रद्धा ठेवतो, मी कन्फ्युज झालोय, मला तू डायरेक्ट कर, बरोबर, सांग मला, ज्ञान दे. म्हणून 3 वाक्य लक्षात ठेवा. श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, योग्यता असल्याशिवाय कान मिळत नाही, नम्रता असल्याशिवाय मान मिळत नाही, आणि तिन्ही असल्याशिवाय सन्मान मिळत नाही. लक्षात आहे, खूप महत्वाचं आहे. श्रद्धा, तुम्ही काही अभ्यास करताना मेडिकलचा श्रद्धा पाहिजे ना त्याच्यावरती तुमची. तुम्ही समजा आयुर्वेदात शिकताय, अहो तुमची श्रद्धा नसेल तर तुम्ही काय करताय, प्रॅक्टिसमध्ये ॲलोपॅथिक वापरताय, तुमची श्रद्धाच नाही तुमचं जे शिकला त्याच्यावरती, मग नाही मिळत ज्ञान. जे शिकता त्यावर श्रद्धा पाहिजे तुमची, ज्ञान मिळत नाही. कळलं, हे फार प्रॅक्टिकल सांगतोय. अर्जुनाला त्यांनी सांगितलं 18 अध्याय. मग हे मॅनेजमेंट बुक आहे का सांगतो, संप्रदायाचं पुस्तक असताना ते काय करतं, हे बघ हे कर्मकांड कर, इथं उपास कर, इकडे जा, गुरुवारी जा, हे जा. कळलं, कंपल्शन करतं की नाही, ते कंपल्शन करतं. नाही केलंस तर देवाचा कोप होईल, म्हणजे भीती दाखवतो तुम्हाला. बरोबर आहे, देवाबद्दल प्रेम नाही, भीती आहे. पटलं का. आता जाता आता कोप आणि कृपा सांगतो. मूर्खपणाचा कन्सेप्ट आहे कोप आणि कृपा. आता बघा आपल्या मराठीत इतकं सुंदर शब्द आहेत. कृपा म्हणजे काय माहितीये का, कर आणि पहा. कृपा, करू पहा, तू कर आणि पहा. क्रिया तू कर आणि तू पहा, करू पहा. उदाहरणार्थ आपल्याकडे ही लोक काय करतात, नैवेद्य काय करतात, शब्द किती उत्तम आहे. नैवेद्य दाखवतात, ये देखो ये देखो. देतो म्हणतो तरी का तोंडाने देखो, आणि खातो कोण, आणि खातो त्याला काय म्हणतो, प्रसाद म्हणतो ना. प्रसाद म्हणजे काय, प्रतिसाद, रिॲक्शन. क्रिया तशी प्रतिक्रिया. तू चांगली क्रिया कर, प्रतिक्रिया उत्तम. कळलं, म्हणून कर्मातच कर्माचं फळ आहे असं अध्यात्मात खरं आहे ते. अरे तू नैवेद्य चांगला तयार कर, प्रसाद चांगला मिळणार. नैवेद्य घाण, प्रसाद घाण. कळलं, म्हणजे कर्म तू चांगलं केलं, प्रसाद म्हणजे प्रतिक्रिया चांगली देणार. तू घाण कर, घाण देणार. तूच करतोस ते, तू करतो तेच देवाजवळ मागतोस. कळलं काय वाक्य आहे. आता कोप आणि कृपाची गंमत सांगतो तुम्हाला, हे माहित पाहिजे लोकांना खरं, म्हणजे ह्याच्यातनं सगळा घोळ झालाय ना. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हल्ला केला आपल्यावर सगळीचं काय ना, कसाब कसाब. माझे एक जेलर मित्र आहेत चांगले, आता कोल्हापूरला येते. ते त्यावेळी यंग होते, त्या ऑर्थर सीटमध्ये होतो, तिथं होता. त्यांनी साक्ष दिली आहे कोर्टात, काल्पनिक नाही. कोल्ड ब्लडेड मर्डर केले त्यांनी. का मर्डर केले माहितीये का, त्यांनी मारलं गेलं लोकांना. तो म्हटला मला सांगितलंय लहानपणी, तू या काफिरांना मारलंस तर जन्नत मध्ये जागा मिळणार. वाक्य ते साक्ष दिली आहे कोर्टात, त्याला काही वाईट वाटलं नाही. म्हणजे कल्पना चुकली की नाही. आणि नाही मारलं तर कोप होईल, नाही तर कृपा होईल. आता मुद्दा लक्षात घ्या, वन शुड नो, कृपा आणि कोप वगैरे काही नसतं. आता उदाहरण सांगतो. आता इथं लाईट चालू आहे, चालू आहे, एसी चालू आहे, चालू आहे. मी बोलतोय त्याचा आवाज चांगला आहे की रेकॉर्डिंग होतोय, चालू आहे. ह्यात कॉमन काय आहे, इलेक्ट्रिसिटी, एनर्जी, ती कॉमन आहे ना. आता इलेक्ट्रिसिटी ठरवते काय, प्रकाश द्यायचा, लाईट लावायचा, काय एसी चालू, आपण ठरवतो ना. म्हणून आम्ही म्हणतो तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तू ठरवतोस, आणि ते ज्ञानातून ठरव. कळलं की नाही. आता एसी मुळे कृपा झाली ना माझ्यावरती, खुश झालो की नाही मी, लाईट लावायला बरं वाटलं. कृपा झाली, कृपा केली नाही इलेक्ट्रिसिटीने, इलेक्ट्रिसिटी ठरवितच नाही ते. आपण म्हणतो ईश्वर म्हणजे इलेक्ट्रिसिटी धरा घेईल, एनर्जी धरा की थोडक्यात काही काळापुरतं, बरोबर आहे. ते ना इलेक्ट्रिसिटी ठरवत नाही, तू ठरवणार आहे का, आणि ते ज्ञानातून ठरव. आता ज्ञानातून ठरवल्यामुळे गार वाटतं, छान वाटतंय, प्रकाश येतोय. अज्ञान असेल त्या होल्डरमध्ये बोट घाल, यू विल डाय, जळून जाशील ना तू. मग कोप झाला, कोप केला नाही, एनर्जी आहे.
वापरायची कशी ते तुला अक्कल पाहिजे. कळलं तुला? कर्मातून हे होतं. कर्म ना. आता उदाहरणार्थ आपण जो सूर्यप्रकाश देतो, खोटा आहे ते. सूर्यप्रकाश देत नाही, सूर्याकडून प्रकाश मिळतो. लोक मला म्हणतात काय डॉक्टर सूर्याकडून नाही नाही नाही, सूर्यप्रकाश देत नाही, सूर्य मिळतो. कसं काय? उद्या दुपार आहे, आत्ता दुपार आहे, सगळे दारं खिडक्या बंद करा, काळे पडदे लावून. देतोय काय सूर्य? देत नाही. मग काय करायला पाहिजे? तुला कर्म करायला पाहिजे. पडदा तुला उडायला पाहिजे का, मग प्रकाश मिळतो. इतकं सोपं आहे. या गोंधळामुळेच आता त्यांनी का मारलं लोकांना? कृपा कोप, चुकीच्या कल्पना. कळलं? म्हणजे या कम टू कन्क्लुजन. हे संप्रदायाचं पुस्तक का नाही ते तुम्हाला सांगतो. 18 अध्याय त्यांनी सांगितले, करेक्ट, सगळं ज्ञान दिलं. मग शेवटी काय सांगितलं? नॉर्मली संप्रदायात काय असं हे कर असं नाही, त्यांनी काय सांगितलं होतं? यथा इच्छसी तथा कुरु. अरे अर्जुना, तुला डोका आहे ना, तुला डोका आहे की नाही, चांगलं वाईट, तुला योग्य वाटलं कर, नाही तर करू नको, असं ओपन वाक्य लिखित आहे. मी बोललोच नव्हतं असं नाहीये, आजकाल बोलतातच. 18व्या अध्यायातला 63वा श्लोक आहे, जैसा तुम चाहो वैसा करो. कळलं? इतकं स्पष्ट आहे. म्हणून ओपन बुक, इट इज अ मॅनेजमेंट बुक. म्हणून या भगवद्गीतेचं 106 भाषेत भाषांतर झालंय. अगदी सगळ्या, इंग्लिश, फ्रेंच, तुम्ही कुठली घ्या, अरबी, सगळ्या भाषेत आहे. पण त्याचा उपयोग प्रत्येकाच्या जीवनात आहे. थँक्यू सर, तुम्ही आज इथे आलात आणि जीवनमूल्य आणि नीतिमूल्य यातला फरक आज खऱ्या अर्थाने कळाला. आणि नक्कीच हे जेव्हा पॉडकास्ट लोक बघतील, ऐकतील, एकमेकाला शेअर करतील, तेव्हा स्वतः इंट्रोस्पेक्ट होतील, त्यांच्या कुटुंबामध्ये त्याचं डिस्कशन सुरू होईल आणि आजूबाजूला परत एकदा भारत पहिल्यासारखा महान बनण्यासाठी नक्कीच प्रयत्न सुरू होतील. धन्यवाद सर तुमच्या वेळेबद्दल. थँक्यू. तुम्ही मला ही संधी दिलीत. आमची खूप इच्छा आहे की आपला भारत देश खऱ्या अर्थाने, सर्वार्थाने अकॅडमिकली आणि स्पिरिच्युअली वर जावा आणि जगात शांतता स्थापन व्हावी आणि भारताने सगळ्याचा लीड घ्यावा. आमची मनापासून इच्छा आहे. आणि मानवाने मानवाकडे मानवासारखं बघणं, हा धर्म जर लोकांना कळला तर शांती स्थापन होईल, अशी आमची ठाम कल्पना आहे. आणि ही संधी तुम्ही डॉक्टर आवटी मला दिलीत, त्याबद्दल मी तुमच्याशी कृतज्ञ आहे आणि कृतज्ञता आहे मी तो व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.